बॅक टू माय चॅनल. आम्ही चाललेलो आहोत आज फिरायला. म्हणजे आज रात्रीची ट्रेन आहे, मग आम्ही आज रात्री ट्रेनला बसणार, मग उद्या आम्ही पोहोचणार. मी आहे, अंजू दीदी आणि आर्य. हॅलो गाईस, तर आम्ही आता चाललेलो आहोत. आमची ट्रेन चालू झाली. आणि मी हे बघा, मी काच पुसले नाही, रस्ताच झाला. फ्लॅश ऑन करून कुठे काय. आणि आम्ही आता पाणी ऑर्डर करतोय. पाणीचं बोल बोल. जो आता येईल ना हा. त्याला आपण डिस्कम्फर्ट करू. डिस्कम्फर्ट. तर फायनली आम्ही ट्रेन में बसलेलो, देवगिरी एक्सप्रेसला बसलोय आम्ही 9:30 वाजता. आमची ट्रेन बाई मध्ये अशी इच्छा काकू, तुम्ही पण येता का व्हिडिओ मध्ये? आणि ते काका मला म्हणाले की नंतर शूट कर म्हणून. हा. क्या कर रहा है यार तू? अशी बघते माझ्याकडे. तिनेच मला डिस्कम्फर्ट केला. काय अनकम्फर्टेबल ते डिस्कम्फर्ट नाहीये, डिस्कम्फर्ट. आणि मी माहिती आहे त्या लोकांना डिस्कम्फर्ट काय. तर आम्ही आता निघालेलो आहोत देवगिरीला. देवगिरीला. आम्ही खूप काय काय करणार. नाही सांगू शकत. देवगिरीमध्ये सारी आहे का? मज्जा करणार आहोत. भाई तिकिटांचा जो झोल झालेला. 2 वेळा तिकीट बुक केले, 2 वेळा कॅन्सल केले. आणि तिसऱ्यांदा जेव्हा तिकीट बुक केलं असं 2 मिनिटात कन्फर्म. भगवान का बोलावा. 2 का 3 दिवसाच्या प्लॅनिंग जस्ट प्रायर टू 2 to 3 days असं चाललोय आम्ही चाललेला आहोत. आता तुम्ही आमची जर्नी बघा. 4 दिवसाच्या डिस्कशन वरती आम्ही निघालोय आणि झालंय. आम्ही पोहोचणार होतो आता. त्यात पण निघता पप्पा आम्हाला बोलतात एवढ्या पावसात आम्ही नसतो एक plan तर नाही करायचा. नाही एक तर आमची ट्रेनचा जरा झोल झालेला. ट्रायपॉडनी करा ना इथे. आम्ही एकदम थ्रेशोल्ड वर राहून सगळ्या गोष्टी करत होतो. मग आणि पाऊस पण पडत होता खूप सारा इथे पण. ट्रायपॉड गाईज. ट्रायपॉड गाईस. मग RIP पप्पा हात. आम्हाला बोलतात एवढ्या पावसात असलं सगळं ट्रिप प्लॅन नसतात कोणाच्या. नो मून. हिंदी सोबत इंग्लिश पण गेला अंजली. काय प्रॉब्लेम आहे दाखवते आम्ही या अवस्थेत काय So it's better. तिला तर सिरीज आहे, माझा सिरीज आहे. डुईंग वेल. येस येस. व्हेरी अनकम्फर्टेबल डिस्कम्फर्ट. पण आता एक मुलगी आली आमच्याकडे आणि मला विचारते आप युट्यूबर हो का. मला ऐकायला आला आपका अप्पर बर्थ है क्या. म्हटलं नाही, एक मिडल है एक लोअर है और ये अपर. मला पहिल्यांदाच क्लिअर ऐकायला आलं. यार मी अप्पर मी पण तेच ऐकत होते. मला क्लिअरली ऐकायला आलं. मी बोलते ही काय बर्फ. म्हटलं की हा युट्यूबर मग तू अभी जस्ट चालू किया है. मग तिने तुझा फोन दिला, डाल के दो इधर. मग मी डाल के दिला भाई. तन्वीश चॅप्टर टाकला, पहिलाच हायलाइट झाली. एवढी खुशी झाली मला. थँक्यू गाईज, थँक्यू. अब मैं इतना भी खास नहीं. गाइस मीट माय सब्सक्राइबर, न्यू सब्सक्राइबर. गाइस से हेलो. उसको भी ले. हाय. क्या नाम है आप लोगों का? आयशा. और किधर जा रहे हो आप लोग? परतू. किधर आया है? सुबह के बज रहे 4:46. One hour later. आम्ही वेर आर वी गाईज, वेर आर वी. 6 वाजता देवगिरीला आलोय. 6 नाही 7 वाजले. पण सकाळी पाऊस कोणी नाहीये पोळी करायला आणि आम्ही असं हा मला तर एकदम भारी वाटतंय ना. आणि मी भिजलीये. मी येईपर्यंत भिजलीये. पूर्ण झालंय. हा माझी पण पॅन्ट ओली तर झाली पूर्ण भिजलीये. आणि गाडीत थंडी वाजत होती, पण इथे एवढी थंडी नाही. ओ माकडं. माकडं आहेत, खूप सारी माकडं आहेत. कुठे दिसतात बाई तुला? ओके. काय त्यांनी आपल्याकडे नेलं नाही पाहिजे यार. आय एम सो स्केअर्ड. मला असं वाटतंय दरड टाकायला आलोय आम्ही.
तर गाईज आम्ही इथं पॉन्टो मध्ये लपलोय. आउटफिट चेक करा. हे दोघी पण पिंक पिंक. वी अडा गँग. वी आर गोइंग टू दिस फोर्ट नेम्ड एज देवगिरी. व्ह्यू चेक करू शकता तुम्ही. डायरेक्ट ढगांच्यात जाऊ. मज्जा येईल. सही आहे सही आहे. बटन लाव ना. आम्ही पॉन्चो घेतलेले आहेत आणि आर्यननी गॉगल पण घेतला. आर्यननी गॉगल पण घेतले. एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय, मी काय सांगू असं. आय कांट इवन एक्सप्रेस इन वर्ड्स. आम्ही तिकीट काढतो आता. तिकीट ह्याला कसं ऍडजस्ट करणार भाई, ह्याला काय करायचं. अरे हे असा घ्यायचा, असा बांधाचा. अरे जादू दिसते. जादू खालचा नाही दिसला तरी चालेल. मम्मीने सांगितलंय आजारी नाही पडून यायचं. मज्जा मज्जा मज्जा. अंजू दीदी तिकीट काढते, दाखवते मी. या लोकांनी सांगितले अवॉइड इव्हिनिंग अँड मॉर्निंग टू विजिट दी फोर्ट. आणि आम्ही मॉर्निंगला 7 वाजताला आलो कारण की हे घाबरत नाही. दीदीचे नातेवाईक दिसत आहेत का गाईज. मी दुसऱ्यांदा किल्ल्यावर आले. नॉट दिस, पण आम्ही कुलाबाला गेलेलो ना. अलिबागचा कुलाबा आहे, कुलाबाला गेलेलो. पण भाई ही किल्ला बघून येडी होते मी, येडी. एवढे भारी म्हणजे असं वारी मास्टर मारायचं. तोफा बिफा आहे तिथे, भारी वाटतंय मला. अरे जर्जिरेचे सांगे आपली. चुप रहा. अरे तोच आहे ती. सिंधुदुर्ग. हा, इथे सगळ्या किल्ल्यांचे आय गेस किल्ल्यांमधले काय फोर्ट इज लोकेटेड. तोफांचे तोंड आहेत. यह किल्ला रत्नागिरी. अरे माहिती नाही त्याला काय म्हणतात. तोफ आहेत येड्या. ही या तोफ आहेत आणि पाठीमागं त्यांनी किल्ल्यांची इन्फॉर्मेशन लावले. दिस इज दी तोफ टाईपमध्ये काहीतरी आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा इन्फॉर्मेशन. तोफ पाईप नाही, ती तोफच आहे. तोफच आहे का. तोफच आहे छोटी. अरे ते तोफ नाही रे, ते तोफेचं हे पण सिंधुदुर्गच आहे. सिंधुदुर्ग प्लस हा कुठला आहे अर्नाळा फोर्ट. अर्नाळा फोर्ट अँड तोफ असंच आहे सगळीकडे. तिथे पण खूप साऱ्या तोफा आहेत. हे बघा एंट्रन्स. बाबा बाबा दरवाजे भाई, दरवाजे. आमची तिथे उभी राहा. आम्ही जातोय आता बस. आणि मला एवढं भारी वाटतंय. मी जवळपास हे 3ऱ्यांदा 4थ्यांदा बोलते. पण स्टील म्हणजे किल्ले यावेत ना तर हिवाळा उन्हाळ्यात मध्ये या, पण पावसाळ्यात पण नक्की या. पण जास्त लेट येऊ नका, मग शिवाय होईल. हा पावसाच्या starting. आणि या साईडला कसं पाऊस थोडा कमी पडतो ना कम्पॅरिझन केलं तर. म्हणजे आपल्या साईड मुंबई साईडला पाऊस धुमासाळ पाऊस असतो. इथे थोडा कमी. आम्ही ढगांच्यात चाललोय. वा आपण वर जाणार म्हणजे ढगांच्या जाणार ना. मला तर भिजायचं. मला केस ओली ठेवायचं मन करतंय. पण उद्या मंदिरात जायचं आणि माझी हेअरस्टाईल खराब होणार. सो मी नाही करणार. पण तुला असं नाही वाटत की ते होणार. मज्जा तर येते खूप सारी. काही बघा लोकांची पावलं काय होती. मोर आहे. ही बुटकी आहे, बाकी काही काही असं बोलू नको. ही तू बघ साप. कुठे तू बघ तो हलते बघ गवत. नाही मुंगूस आहे. म्हणजे साप पण असणार. चला उतरा. कुठे दिसतंय रे. फिरायला आलोय. एवढा चांगला व्ह्यू आहे.
आणि पोरी गायब आहेत. खरं काय झालं, दमलात? मेंटल हेल्थ के लिए घूमने आए थे, पता चला फिजिकल हेल्थ ही खराब है. म्हणजे मी आहोत आता काय काय बोलतात त्याला? तोफ. मेंढा टोप म्हणजे त्याचा मेंढ्याचा चेहऱ्यावर ते दाखव ना. मेंढा म्हणजे काय असतो? तोफ. अच्छा मेंढी. ओ मेंढी. शिप यू गाईस. तर अख्खा संभाजीनगर दिसतो इथं आम्हाला. विशाल सोनवणेचं घर बघा. हो, हे कसलं ॲस्थेटिक आहे. आम्ही ना आता अंधेरी गुफामधनं फक्त वर 2 किलोमीटर म्हणजे वर जायचं आहे फक्त हॉल बिल बघायला. पण एक तर एवढं सकाळ सकाळ आम्ही आलेलो आणि आम्ही तिघं सोबत आणि आतमध्ये अंधार दिसतो आणि पाऊस पडतोय आणि इथे लेपड वेपडचे पण काय तर मग आम्ही जरा डायसी होतो की जायचं की नाही. मग आम्ही आमच्या इन्स्टिंक्टवर भरोसा करून म्हटलं की ठीक आहे जाऊ, काय वाटत नाही ना जाऊयात. पण तिथे जाऊन असं झालं की नाही जाते. मग आम्ही जाऊ की नको जाऊ, नाही आम्ही नको जाऊ का, आणि 10 पर्यंत काउंट केलं तर काही रिप्लायच नाही आला. सॉरी जाऊ का तर काही रिप्लायच नाही आला. मग 10 सेकंड नंतर परत काउंट केलं, आम्ही जाऊ का, सॉरी नको जाऊ का, तर 2 पक्षी उडाले. मग आम्हाला असं वाटलं की नाही जायचं. पण आता आम्हाला या आजी भेटल्या. त्या आजी हाय बोला. हाय हे पण आजींना शूट केलं तर चालेल का? आजी भेटल्या आणि ह्या आम्हाला आता घेऊन जात आहेत. चला नमस्कार. लय काय चालू व्हेरी हाय राईज स्टेअर केसेस. सावकाश आहे बाय. हे ट्रॅप्स आहेत ना? तिथून आलो ना हां देव बोलवतो आपल्याला. देव बोलवतो. पुजारी भेटले. सावकाश आहे बाय. दिसते. अच्छा इथून वणी किती दूर आहे? बापरे लय लांब आहे बाई. लय लांब आहे. त्र्यंबक वणी, नाशिक. ओके. नाशिक किर्लोस्कर. तर त्या काकी आजी पूजा करतो. मग आम्ही मंदिरात पाया पडू. पण हे जे पाठीमागे लोक आहेत ना ते आम्हाला खाली भेटलेले होते आणि आम्ही त्यांचे फोटो बिटो काढले. त्यांनी पण आमचे ते आम्ही त्यांचे फोटो वगैरे काढले. पण हा झालेलं आमचं. आता तुम्ही वर आले म्हणजे आम्ही खूप वेळ घेऊन वर आलो कारण की आम्ही खूप पॉज घेत होतो. मग आता ते बोलतो आमच्यासोबत आले असते तर गेला असतात ना वर. आता तिघं कशी. मग आता आम्ही डिसाईड करू आम्ही वर जाऊ की नाही. कारण की अजून एवढंच आहे भाई. मी आता जमले आले. मला काय नाही. हार्ट साथ नाही दे रहा गाइस. चला आम्ही पाया पडतो. काय झालं थकला जरा खूप. दम खायला बसलं. दोघे झाला. एनर्जीच नाही. एनर्जी नाही भाई. हे पहिले तो गणपती मंदिरातला हा गणपती मंदिरातला किस्सा. तर आम्ही पहिले तर तुम्हाला स्टोरी माहिती आहे ना आम्ही येत नव्हतो. आम्ही कश्मी होतो जायचं की नाही कारण की आम्ही तिघच होतो आणि अंधेरा रस्ता होता म्हणजे अंधेरी गुफा वगैरे होती तिथे आणि मग आम्हाला रस्ता पण माहिती नव्हता. तिघच जण. मग थोडीशी रिस्क वाटत होती. मग आम्ही उलटे फिरलो पण तिथे ते आम्हाला आजी भेटले. हे सगळं मी शूट केले तुम्हाला माहिती आहे. तर आता ज्या गणपती मंदिरामध्ये ते पूजा वगैरे करतात ना म्हणजे जिथे त्या पुजारी आहेत त्या गणपती मंदिरात आम्हाला आरती पण भेटली. आर्यननी आरती घेतली. आरती केली. आर्यननी आरती पण अशी केली. आम्हाला टिकलं बिकलं पण लावलंय आणि प्रसाद वगैरे पण खाल्लाय. आणि त्या आजी आम्हाला बोलत होत्या सावकाश जा पोरावो मी आहे इथे. काय येता या पाणी बिणी पाहिजे असेल तर मी देतो. असं एकदम देवानी बोलवल्यासारखं वाटतंय. मी प्रसाद पण घेत नव्हते कारण आम्ही आंघोळ केली नाहीये कोणीच. म्हणून त्या आजींनी डायरेक्ट तोंडात भरवलं आम्हाला. प्रसाद पण भरवला त्या आजींनी कारण आम्ही म्हणत होतो की नाही हात चांगले नाही आहेत वगैरे काढणं देत होतो पण त्यांनी आम्हाला भरवला तो.
सो दिस इज व्हाट लाइफ इज. इच्छेने होतात. हाँ हाँ, अगर बुलावा आए तो ही होता है. दिस इज अ क्रेझी ट्रिप. एकदम मस्त. मला तर आवडलं. आणि असं वाटतंय बादलों में बैठे हैं हम. कारण की पाठीमागे सगळे खाली किल्ला आहे. हा इथे सगळा खाली किल्ला आहे आणि आम्ही वर होतो. आज मैं ऊपर आसमान नीचे वाला सीन आहे. मेरे से गलती हो गई. झालं आता, जातो आता वर. वर तेवढाच तो महल आहे. महल नाही ते ते चारों ओर कोरा ही कोरा. बाई नीचे उतार दे भाई. खांब आहेत, 12 खांब डान्सिंग टाईप मध्ये. डान्सिंग म्हणजे डान्सिंग टाईप मध्ये बाल्कनी आहे, बाल्कनी टाइप्स आहे. बट ते एक बार्बी मूवीचा रेफरन्स मी देत होती तिला, हा, तर ती तसं बोलली. तर तसं आहे. आता आम्ही जातो वर, ते बघतो आणि मग आम्ही थेट खाली घरी, नंतर मग हॉटेलला. मग जरा खाऊ पिऊ नाश्ता करू, मग बघू काय करायचं ते. पण मज्जा तर येते भाई, मज्जा तर येते. आयुष्यात पेक्षा जर तुम्ही तरुण खवळता रक्त असेल तर तुम्ही या, आणि पावसाळ्यातच या. पण शेवाळी व्हायच्या अगोदर. स्टार्टिंग हा म्हणजे शेवाळी व्हायच्या अगोदर या. खतरनाक सीन आहे, खतरनाक. चलो. आणि वर काय ट्रेक करतायत ना पायऱ्यांनी. तुम्हाला मातीच्या ट्रेकला काय व्हाल तुम्ही असे. टर्न मारलेला. आता आम्ही तिकीट बघायला चाललो. चिंटू पाण्याची पर्स बघा. महलचा तिथे लिहिलेलं असेल, वाचूया. आम्ही 4 आहे गाय. तिकडनं नाही पोऱ्या. ए महल एवढाच पण आहे. काहीच नाही, एवढाच आहे महल. काय ते एवढाच आहे महल. दॅट भिंत इज दी एंड पॉइंट. बस. पण महल मला असं काय येतं. आणि हा, आम्ही आता सगळं वरना ट्रॅक बिग सगळं करून आलं. आता आम्ही चाललोय खाली. आता आम्ही काहीतरी खाऊ, मग आम्ही आमच्या रूमवर जाऊ, नहा धोके मस्त झोपू. लाज वाटते. लेण्या बघायला टाइम असेल मला वाटतं आपल्याकडे. किती वाजले? अंजू दीदी असंच जाऊ का. आता वाजले आहेत 11 वाजले. चला चला भाई, सावकाश सावकाश 11 वाजले. सावकाश तन्या. 11 वाजले. आहे ना आतमध्ये आमची रूम व्हेरी क्लासी, व्हेरी भाई. मी क्लासी नाही. मी थांब परत 1,500. ए आपण एक काम करूया ना सोबत. जो हरल तो खाली. जो हरल तो It was at this moment आणि आम्ही he 3 knew लोक आहोत ना. आणि जो हरल तो खाली. तिघातून एक. नाही दोघांचे सेम ते वरती. हा, जे 200 मिळेल ते होते. इट वॉज रिटर्न. माहिती का जेव्हा हे खेळलोय ना की खाली कोण झोपताय. शिर्डीला गेलतो, त्र्यंबकेश्वरला गेलतो, दोन्ही वेळा हेच खेळलो, दोन्ही वेळा हरलो आणि दोन्ही वेळा खाली.